हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ओळखलंच असेल मला. मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलेली आहे. कसे आहात सगळे? मजेतच असाल ह्याची खात्री आहे. आणि नसाल तर माझं एक सिक्रेट ऐकून नक्की तुम्ही पण माझ्यासारखी टुण्ण करून उडी माराल आणि तुमचा मूड नक्की बदलेल. सर्वात आधी नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि नवीन वर्षात सगळ्या चांगल्या गोष्टी घडोत ही मनापासून प्रार्थनाही करते. तशी मी मनकवडी आहे बरं का. केक बीक पिझ्झा विझा सगळं खाऊन लाल हिरवे कपडे घालून तुम्हालाही माझ्यासारखाच कंटाळा आलाय ना, हो ना? म्हणून तर मला जे गुपित कळलं आहे ते सांगण्यासाठी मी आतुर झाली आहे. मला नुकतीच एक बातमी कळली आहे. कोणाला सांगू नका हां, सिक्रेट आहे. अळीमिळी खूप चिडी. संक्रांतीच्या कार्यक्रमाला मराठी विश्वमध्ये कुणीतरी खमंग आणि रुचकर गुळाच्या पोळ्या आणण्याची तयारी करत आहे. म्हणजे ह्यावेळी जेवणात आपल्याला गोड पोळ्या मिळणार आहेत. म्हणजे ना, मी अजून एक सिक्रेट सांगितलं की कार्यक्रमात जेवण पण असणार आहे. हो, पण ते तेव्हाच मिळेल जेव्हा सगळ्यात आधी 6 वर्षाखालील चिल्ली पिल्ली बोरनाळा चिंब नाहून निघतील आणि तुम्ही सगळे मित्रमैत्रिणी महाराष्ट्रीय पोशाखाची चाल आयटीची ह्या कार्यक्रमात भाग घ्याल. अवघड शब्दात सांगायचं म्हणजे महाराष्ट्रीयन अटायर ॲप्रिसिएशन वॉक बरं का. म्हणजे काय करायचं आहे की सहकुटुंब सहपरिवार तुम्हाला जमेल तसे सुचेल तसे पण अस्सल महाराष्ट्रीय पोशाख करून कार्यक्रमाला यायचं आहे. ही स्पर्धा वगैरे नाही आहे बरं का. आपल्या महाराष्ट्राबद्दलचं प्रेम आणि आपल्या महाराष्ट्राबद्दलचा गौरव वॉक म्हणा हवं तर. ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांना आम्ही स्टेजवर ऑन द स्पॉट आमंत्रण देऊ. पण ज्यांना भाग घ्यायचा असेल त्यांनी महाराष्ट्रीय पोशाख विसरू नका बरं का. नाहीतर आपली पारंपरिक काळी साडी कुर्ता इतर रंगाचे कपडे वगैरे किस काम के होऊन जाऊ द्या. अरे बापरे, बोलता बोलताना मी अजून एक सिक्रेट सांगून गेले. पण एका अटीवर हं. तुम्ही सगळे किंवा तुमच्यातली काही मंडळी जेव्हा हलव्याचे दागिने बनवण्याच्या स्पर्धेत किंवा क्रिएटिव्ह पतंग बनवण्याच्या स्पर्धेत भाग घेतील तेव्हाच मिळेल बरं का तुम्हाला गुळपोळी. आणि हो, त्याच्या आधी हळदी कुंकू वाण देवाणघेवाण समारंभ पण होणारच आहे. अरे बापरे, एक एक करून ना मी सगळीच सिक्रेट सांगते बरं का तुम्हाला. आता माझं खरंच काही खरं नाही आहे. मंडळाकडून मला चांगला चोप मिळणार आहे असं वाटतंय. तुम्ही मात्र माझं नाव सांगू नका बरं का. आणि RSVPची लिंक आली की लगेच RSVP करा. पुन्हा एकदा आपली आळीमिळी खूप चिळी. काही प्रश्न असल्यास मला किंवा वृषाली बावठणकर यांना हलवा म्हणजे ईमेलवर जागं करा. हो कराल ना. फ्लायरवर आमचे ईमेल दिलेलेच आहेत. लवकरच भेटू. पण विसरू नका, मी ही सगळी सिक्रेट्स तुम्हाला सांगितली आहेत हे कुणालाही सांगू नका. चाओ.